सावळी ते मूर्ती हृदयी बिंबली, देहोबुद्धी पालटली माझी साची. धन्य माझी भक्ती, धन्य माझा भाव, हृदयी पंढरीराव राहत असे. माऊली रामकृष्ण हरी. मी रुबीना पठाण घेऊन आली आहे तुमच्यासाठी झी 24 तासची आनंदवारी. विसुरणीय देवपना उभा पंढरीचा राणा, विटोनी निर्गुणा रूप धरिले गोजिरे. पोट सेवित्या न धाये, भूक भुकेलीच राहे. तुका म्हणे पाहे कोण वाच मुक्तीची. संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात की तिथंच सुखाची वस्ती आहे, जिथं हरिभक्त वैष्णव आनंदानं हरिनाम घेऊन हरिनाम गातात आणि त्या छंदात नाचतात. निर्गुण स्वरूपाला कंटाळून देवानं वैष्णवांसाठी सुंदर गोजिर रूप धारण केलंय. गोजिऱ्या रूपाला कितीही पाहिलं तरी पोट भरत नाहीये. विठोबाच्या त्याच रूपाला पाहण्यासाठी निघालेली तुकोबांची पालखी आज बारामतीतील काठेवाडीत पोहोचली आहे. बालवालकरी, सेवेकरी आणि वारकरी यांचा त्रिवेणी संगम साधत वारीची वाट अधिक आतुरतेनं विठुरायाची ओढ धरतीये. घर संसाराची ओढ विसरून फक्त भक्तिभावानं विठुरायाच्या ओढीनं पावलं पंढरीची वाट चालताय. आणि वारीतील हीच ओढ, सेवा आणि परमार्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वारीच्या वाटेवरून थेट आपल्यासोबत जोडलाय आपला वारी मित्र अभिनेता संदीप पाठक. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. मी संदीप पाठक झी 24 तासच्या आनंदवारी या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आम्ही आत्ता बारामतीवरनं काटेवाडीला जात असताना एक छान छोट्या मुलींची, आणि काही मुलंसुद्धा आहेत पण मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यांची एक दिंडी चालली होती. मग आम्ही थांबलो आणि म्हणलं जरा जाणून घेऊया ही कोणती दिंडी आहे, ही कुठली मुलं आहेत, विचारूया. मला सांगा, काय कुठून आलात तुम्ही, कोणती शाळा आहे, काय आहे? अकोले धायगुडवाडी. अकोले धायगुडवाडी. आणि तुमच्या शाळेचं नाव, संस्थेचं नाव? वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था. अरे बाप, वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था. ही संस्था आपल्या सगळ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. आणि आपण इथल्या आता मुलींना विचारूया की तुम्ही नेमकं या संस्थेमध्ये काय शिकता, हे आपल्या सगळ्या आनंदवारीच्या प्रेक्षकांना कळालं पाहिजे. मी असा तिकडे येतोय इकडे आलो. आता मला सांगा, ही जी संस्था आहे तुमची वारकरी शिक्षण संस्था, त्याच्यामध्ये काय शिकता तुम्ही? गायन, हो, पकवाज, अजून कीर्तन शिकता, पेटी, हार्मोनियम शिकता, पेटी शिकता. बर, भजन सुद्धा शिकता. रामायण भागवत तुम्हाला प्रवचन शिकवलं जातं? हो, प्रवचन. बर, ज्ञानेश्वरी पारायण, गीता, ज्ञानेश्वरी पारायण, गीता. हे शिकत असताना तुम्हाला कसं वाटतं की आपण हे शिकतोय? काय भावना आहेत, कसं वाटतं शिकताना? छान वाटतं. आणि सगळं ज्ञान भेटतं त्याच्यातून आम्हाला. सगळं ज्ञान भेटतं, संस्कृत मधलं ज्ञान भेटतं. पण तुम्ही सगळ्यात महत्वाचं या शिक्षण संस्थेमधून काम करत असताना, शिक्षण घेत असताना तुमच्यामध्ये काय बदल झालाय, किंवा तुम्हाला काय वाटतंय की कोणती गोष्ट तुम्हाला खूप आवडते शिकत असताना? हा सांग ना. गायन आवडतं. आणि ते जेव्हा शिकवलं जातं तेव्हा ते सगळं ऐकताना कसं वाटतं? ओ बाप रे, ह्या सगळ्या बघा ना किती छान रखुमाई आहेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं त्या अशा काटेवाडीकडे निघाल्यात. काही छोटी छोटी मुलं सुद्धा आहेत. हे बा, मी इकडे येतो. आता हे बा, अरे बाप रे, काय रे, नाव काय तुझं? रुद्र राजेंद्र जाधव. बर, किती वर्षापासून आहे संस्थेत? दुसरं वर्ष चालू आहे. दुसरं वर्ष चालू आहे. कसं वाटतंय शिकताना? छान. काय शिकलायस 2 वर्षात? पखवाज शिकलायस. तू रे? मी विणे नाचवतो आणि पकवाज शिकतो. विणे नाचवतो म्हणजे कसं? विणा घेऊन नाचवतो. पावली खेळताना विणा घेऊन नाचतो. तू रे? मी पकवाज शिकतो. पखवाज. तू? पखवाज. हा, म्हणजे मुलं जास्ती पखवाज शिकतात. मुलींमध्ये कोण पखवाज शिकताय? हा, तुझं नाव काय?
ईश्वरी मुकुंद सराटे. वा वा वा, बघा ही आमची ईश्वरी किती छान पखवाज वाजवणार आहे आता. आणि आता आमच्या आनंदवारीच्या प्रेक्षकांना तुम्ही काय अभंग काय गवळण म्हणणार आहेत? हो चला, होऊन जाऊ द्या खणखणीत आवाजात. घट भरण्या यमुनेला जाऊ दे. घट भरण्या यमुनेला आत्ता आम्ही कुठे आहोत? काटेवाडी. आणि ही सगळी माऊली जी आहेत आणि ही दिंडी आहे, हे वारकरी आहेत, हे बारामतीवरनं काटेवाडीमध्ये आलेले आहेत. किती वाजता निघालात? पहाटे 4 वाजता. पहाटे 4 वाजता निघालात? पहाटे 4ला. बाबा बाबा बाबा, किती वाजता उठलात मग झोपेतून? 2ला 3ला. आणि झोपलात किती वाजता? 12ला. आय मग 3 तास झोप झाली माऊली. 3 तास. पण 3 तास झोप झाल्यानंतर सुद्धा चलावच कस काय वाटतंय की? आनंद वाटतो ना चालण्याचा. वारीची आवड विठोबाची. वारीचा आनंद आहे. बर बर, चला वाटतंय. आणि एरवी 8-8 तास झोप होऊन सुद्धा आळस येते. रांजणामधलं पाणी सुद्धा बायकोला कमवून सांगतात आण म्हणून. बायको म्हणते हा उठा, पाणी तुम्ही हाताने घ्या. आणते नाही पाणी. तिकडं रुबाब आहे, पण इकडं इकडं आनंदवाडी आहे. आनंदवारी आहे. आमच्या कार्यक्रमाचं नाव सुद्धा तेच आहे. आनंद वाटतो ना. कमालच आहे राव. तू किती वाजता झोपली? किती? 12:30ला. आणि उठ 3ला. हो. 3ला सगळं आवरून फिरून मस्त टीका नाम बीम काढून टाळ मृदंग, एनर्जी तीच. एनर्जी तीच. चालल्यामुळे थकलोय वगैरे काहीच नाही. दिवसांदिवस आनंदाचा उत्सव. महाराष्ट्राच्या ज्यांनी वारी केलेली नाही, महाराष्ट्रात ज्यांनी वारी केली नाही त्यांना प्रश्न पडतो माऊली की कसं काय शक्य आहे हे? एवढी एनर्जी येते कुठून? बरं तुमचं वय माझ्यापेक्षा वयाने मोठे, तुम्ही बाबा वडिलांच्या वयाचे, कुठून येते एनर्जी? एनर्जी येते कुठून? तुकाराम महाराज माऊली. मी काय म्हणतो माहिती का सगळ्यांना, की जो माणूस महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो माणूस महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे त्यांनी एकदा तरी वारी केली पाहिजे. विठ्ठलाला अंगठी, रुक्मिणीला झुबा, अर्जुन पाटलाच्या नावाला कुठं बी उभा. ऑपरेशन केले माझं. हार्टचं ऑपरेशन. हो, बायपास झाले माझं. हो, बायपास झाले. 4 वा- ब्लॉक आहेत. हो, वारी करते मी. काय नाव तुमचं? माझं इंद्रावणी केंद्रे. ब्लॉकेजेस असताना सुद्धा 4 वाऱ्या केलेल्या आहेत. ऑपरेशन झालेलं आहे, अँजिओप्लास्टी झालेली आहे. आणि गावाकून एक केली. गावाकडून एक केली म्हणजे 350 किलोमीटर अशीच मागवारी. माघवारी केली. गोडाळ्याहून. 350 किलोमीटर. हो, ती बी केली. मला तुझ्या पाया पडू दे. नाही नाही नाही, तसं नसतंय. हे आहेत वारकरी आणि हे त्यांचे चरण आणि ही आहे चरण सेवा. चमत्कार आहे का नाही? देवाचा चमत्कार आहे.
विठ्ठलाला आवडती तुळस विठ्ठलाला आवडते तुळस, कृष्णाला आवडते दही दही. हा आणि माऊलीच्या वारीत मी हायसई. वा 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 वा. हरी तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. हरी तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. रानात या हो तुम्ही रानात या. रानात यावा तुम्ही रानात या. हरी तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. हरी तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. आला काना पौळी आला, काना गवळी आला, काना पौळी आला. गाई चारित पेंड्या सुदामा, गाई चारित पेंड्या सुदामा. गाई चारित पेंड्या सुदामा, गाई चारित पेंड्या सुदामा. हे सगळे वारकरी इथे झाडाखाली विसावलेले आहेत. आणि मी जसं म्हणतो की वारकरी गावात येतात तेव्हा गावकरी सेवेकरी होऊन जातात. माझ्यासोबत भगवानराव आहेत, त्यांच्या नावातच भगवान आहे. आणि गेली काही वर्ष, जवळपास 8-10 वर्षापासून नित्यनेमाने वाट बघतात की दिंडी कधी येते, वारकरी कधी येतात. त्यांना आपण जरा बोलतं करूया. माऊली, सांगा किती वर्षापासून सेवा देताय आणि काय काय सेवा देताय? या ठिकाणी दिंडी क्रमांक 3 देशमुख महाराजांची आहे. हो. आणि आपल्या तुकाराम महाराजांच्या सद्गुरूंच्या पुढची दिंडी क्रमांक 3ची आहे. हो, हो. आणि गेले 8 वर्ष झालं या दिंडीचा दुपारचं जेवण हे आमच्याकडे असतं. आम्ही यांना दुपारचं संपूर्ण जेवणाची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करत असतो. आम्हाला ही जे सगळे जे माऊली जातात पंढरपूरला, त्याचं कुठंतरी एक अन्नदान करावं, त्याचं पुण्य लाभावं, ही फार मोठी एक इच्छा आहे. लाभावं नाही, लाभलं. लाभलंय. अजून एक मजला चढणार आहे वरती. तुम्ही काय काळजी करू नका. पण असं टेन्शन येते का, एवढी महागाई, वारकरी 200, 300, 400 ह्यानी येतात, 400-500 वारकरी. अजिबात कधीच तसं वाटत नाही. एक चमत्कार तुम्हाला सांगतो विठ्ठलाचा. सांगा. नाही, एक चमत्कार हितला सांगतो तुम्हाला, म्हणजे ह्या दिंडीचा. गेल्या वर्षी आमच्याकडे बोरला पाणीच नव्हतं. आणि असं वाटलं की आता एवढी दिंडी येणार आणि पाणी कसं पुरवणार. त्यामुळे मी दुसरं बोर घेतलं, फेल गेलं. दुसरं बी बोर, आणि मग तिसरं बोर घेतलं. 8 दिवस पाणीच आलं नाही त्याला बी. पण आता ही दिंडी काय करायची, कसं करायचं, प्रश्न फार मोठा होता, पाण्याचा प्रश्न. पण तसं म्हणल्यानंतर आपण जेवण देऊ शकणार नाही पाणी नसल्यामुळं. असं ज्यावेळेस वाटायला लागलं, 8व्या दिवशी पाणी जे आलं, ती बोरचं पाणी जे ते आतापर्यंत मुबलक पाणी आहे. आणि हे सगळं सत्य आहे. त्यामुळे माझ्याकडे भरपूर पाणी विठ्ठलाने दिलेलं आहे. वारीमध्ये ना काही काही अशी अवलिया माणसं भेटतात. अरे जांभई देतोय ते, उंट जांभई देतोय. झोप झाली का त्याची? आता हे जे माऊली आहेत ना, ते वारीमध्ये कुठून निघालात तुम्ही? आळंदीवरून. नाव काय आहे? अशोक जाधव. अशोक जाधव. अशोक जाधव. बर. उंट कुठे असतो, एरवी कुठे असतात तुम्ही? बारामती. बारामतीला असतात. बर. आता वारीमध्ये उंट कमून आणलाय तुम्ही? हे दरवर्षीच असतो. दरवर्षी असतो. हा. मग तुम्ही काय करतात, लहान लेकराला बसवतात का तिकडे? हा, लहान मुलांना. लहान मुलांना, मोठ्यांना नाही. मोठा बसला तर ह्यो. उडी आहे. पण आता मला सांगा, एरवीच तुम्ही पण वारीमध्ये उंट घेऊन येता,
लोक कसं प्रतिसाद आहे लोकांचा? लहान लेकर बसतेत काय? हे मोर चालू बसते ना लेकर बारकाले. लेकर बसतेत हा. वा. पण बघा ना, वारी चालली, दिंडी चालली आहे आणि तुमच्या उंट असं उंच मस्त त्याच्याकडे लक्ष जात आहे. मग तुम्हाला थांबून लोक फोटो काढतात का? काढतात की काढतात ना, उंटासोबत वगैरे? उंटासोबत बसून काढतात, उभं राहून काढतात. उंटासोबत बसून काढतात, उभं राहून काढतात. बघा ना, वारीमध्ये ना हे थोडंसं काही गोष्टी आहेत ना त्या जत्रेतल्या सुद्धा असतात, कारण प्रत्येक गावामध्ये वारी जाते ना. मग वारीमध्ये असा उंट आहे, मग उंट बघितल्यानंतर लहान लेकरं बाबा पप्पा मला बसायचंय. मग त्या वारीमध्ये काय करतात, हे लहान लेकराला वरती बसवितात. दिंडी चालली तर मस्त उंटावरनं दिंडी बघायची, उंटावरनं पालख्या बघायच्या असा. भेटते केशवा माझ्या जीव लगा, भेटते केशवा माझ्या पाय. हे ज्ञानोबा मावली, मावली तुकाराम. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच आहे ना हास्य बघा, हास्य, प्रसन्न, आनंदी आणि समाधानी. श्रद्धा आणि डॉक्टर तेजस इथे आहेत आणि इथे तुम्ही बघितलं असेल तर वारकऱ्यांना काही पायाला काटा घुसलाय, खडा लागलाय, खरचटलंय, जखम झाली आहे, तर तात्काळ सेवा ते वारीमध्ये देत आहेत. आपण जरा डॉक्टरांना बोलतं करूया की काय अनुभव आहे आणि सेवा देताना कसं वाटतं. डॉक्टर श्रद्धा, बोला, कसं वाटतं? रामकृष्ण हरी. आपले शिकलेला अनुभव हे प्रॅक्टिकल अप्लाय करताना खूप आनंद मिळतो. क्लिनिकमध्ये 3 मिनिटं असतात, 5 मिनिटं असतात, इथं सेकंड्समध्ये पेशंटला डायग्नोज करायचं. आणि वारी आम्हाला अनुभव शिकवते तो ह्युमिलिटीचा, माणुसकीचा आणि कंपॅशनचा. खूप शिकायला मिळतं आणि इतकं प्रेम मिळतं त्याच्या बदल्यामध्ये. मला क्लिनिकमध्ये पैसे मिळत असतील, इथं मला ब्लेसिंग्स आणि आशीर्वाद मिळतात खूप. क्लिनिकमध्ये मला पैसे मिळत असतील पण इथे मला आशीर्वाद मिळतात, प्रेम मिळतं. हे सेवा देताना एवढा आनंद होतोय की आम्ही कुठेतरी सेवा म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातून जेव्हा आम्हाला आशीर्वाद मिळतो, हा, तो महत्त्वाचा आणि आहे. त्याचं समाधान मोठं आहे. म्हणजे एकदम समाधान हा शब्द असंख्य वेळा आहे, आनंद हा शब्द आहे, म्हणून आमच्या कार्यक्रमाचं नाव आनंदवारी आहे. आनंदवारी. ताई, कसं वाटतंय सेवा देताना? लय छान वाटतं आम्हाला पण. यांची सेवा हीच आमची देवसेवा होती. छान काढा, मास्क काढा, दिसू द्या. डॉक्टर श्रद्धा तर मातृमुखी आहेत आमचे ड्रायव्हर आहेत आणि मातृमुखी सदा सुखी. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेत आमचे. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, मोठी जबाबदारी आहे. बरं, मोठी जबाबदारी आहे. दमानी जाऊ द्या. हो, दमाने सर. बरं का? मंडळी, वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सगळे डिपार्टमेंट अव्याहतपणे झटत असतात की वारकऱ्यांना काहीही होऊ नये, वारी सुविहितपणे पार पडावी. आत्ता माझ्यासोबत जी मंडळी आहेत ती अत्यंत महत्त्वाचं काम करतायत. देहू आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत ही वारकऱ्यांच्या सोबतच असतात, वारकऱ्यांची काळजी घेतात. माझ्यासोबत अग्निशमन दलाचं डिपार्टमेंट आहे. ही सगळी मंडळी अधिकारी आहेत, कर्मचारी वर्ग आहे, त्यांचे चालक आहेत. चालक अत्यंत महत्त्वाचा असतो. चालक कोण आहेत? तुम्ही आहेत. अत्यंत महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे अग्निशमन दल. आपण सरांना बोलतं करूया, बाकीच्यांना विचारूया की सर, ही वेगळ्या अर्थाने सेवा आहे, बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे एरवी शहरामध्ये काही घटना घडली, हायवेला काही घटना घडली तर तुमचं डिपार्टमेंट लगेच येतं अग्निशमन दलाचं. पण ते आणि वारीमध्ये ही जी तुम्ही वेगळ्या अर्थाने सेवा देताय, नुसतं अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्स हे नुसतं बघून सुद्धा जरा एक धीर वाटतो. काय भावना आहे तुमची? सर्वप्रथम रामकृष्ण हरी. रामकृष्ण. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी चालत आहे. त्याच्याबरोबर जे PCMC कडून जे अग्निशमन वाहन आलेले आहे, त्यांची जी टीम वगैरे आलेली आहे, ते देहूपर्यंत सतत पंढरपूरपर्यंत त्यांच्या पालखीसोबत
जात जात आहे. आहे आणि आमचे जे डिपार्टमेंट आमचे MIDC फायर ब्रिगेडचे ते आम्ही काय करतो, आमच्या लोकल लेवलला बारामतीचं फायर स्टेशन आता समजा इथपर्यंत काटेवाडीपर्यंत आमचा बंदोबस्त असतो. तर सर्वसाधारण कसं असतं, सर्वसाधारण माणसाला कुठं आग वगैरे लागली किंवा काय लागली, सर्वप्रथम फायर ब्रिगेडची आठवण होते. फायर ब्रिगेडचं कर्तव्य काय मेन, तत्परपणे जेवढ्या वेळ म्हणजे जितक्या कमी वेळामध्ये आपण तिथं पोचू आणि शक्य तेवढे आपल्याला जीवित आणि टाळता येईल त्याचा शक्यतो आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून बाबा नुकसान कमी व्हावं. पण मला सांगा, वारीमध्ये अशी काही घटना घडली आहे की जिथे असं काही प्रकार झालाय? आत्तापर्यंत तरी सुदैवानं की वारीमध्ये अशी घटना कधीच घडली नाही. विठुरायाची कृपा आहे आणि कधीच घडू सुद्धा नाही. घडू सुद्धा नाही. हेच आमच्या विठुमाऊली चरणी हीच प्रार्थना आमची आहे. विठुमाऊली चरणी प्रार्थना आहे आणि घडणार नाही यासाठी पण आम्ही खूप काळजी घेऊ. आम्ही तुम्ही वारकऱ्यांच्या पाठीशी आहेत, सोबत आहे, सोबत त्यांना काही होणार नाही. आम्ही त्यांच्या सोबत आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. बापरे, आम्ही त्यांच्या सोबत आहेत पण त्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. सर, तुम्ही तर कारण तुमचं महत्वाचं आहे चालक. हा चालक मी आहे. पांडुरंगाच्या कृपेने कुठलाही वारकरी जर संकटात सापडला तर त्या वारकऱ्याला संकटाच्या बाहेर काढणं ही आमची जबाबदारी आहे. पण कुठला वारकरी पांडुरंगाच्या कृपेने कधी संकटात सापडू नये ही पांडुरंग चरणी प्रार्थना आणि आपली सेवा अशीच सेवा चालू राहू. म्हणजे एक मध्यंतरी जी सासवड जेजुरी मार्गावर घटना घडली ती ऐकल्यापासून ना पांडुरंगाकडे एकच मागणं आहे, देवा पास हे नको व्हायला. आम्ही सगळे डिपार्टमेंट सज्ज आहेत वारकऱ्यांना सेवा द्यायला, फक्त अशी घटना पांडुरंगाच्या कृपेनं घडू नये. तुला कसं वाटतं तुम्हाला सेवा देताना? नाही, उलट चांगलं वाटतंय. अशी वारी झाली नसती पण या निमित्ताने वारी होती. अग्निशमन दलात वारी झाली नसती डिपार्टमेंटमध्ये असताना, पण या निमित्तानं वारी होते ही चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. कसं वाटतं या निमित्तानं वारी करायला मिळते? या निमित्ताने चांगले पांडुरंगाची सेवा करायला मिळते, हेच नशीबवान भाग्यवान समजतो. एक फनी क्वेश्चन विचारू का? सगळ्यांची लग्न झालेली दिसत आहेत तुमच्या घरामध्ये, जर वेगळ्या अर्थानं आग लागली, बायको चिडली, तर तुम्ही बर्फ साहेब बाहेर का? साहेब बाहेर, काम बाहेर, घरात काही झालं, आग आहे आज घरामध्ये, बर्फ. चांगलं बोललात तुम्ही, अनुभवाचं बोललात तुम्ही. अनुभव खूप छान आहे सर. तर ही जी मंडळी आहेत ती महत्त्वाची आहेत आणि हे अतिशय तत्परतेनं काम करतायत, तत्पर सेवा देत आहेत आणि वारकऱ्यांसाठी 24 तास ही मंडळी उभी आहेत. तुम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही म्हणालात तसंच कुठलीही अशी घटना घडणार नाही, घडणार पण नाही. रामकृष्ण हरी. तर भावभक्ती, प्रेम, दया, शांती, क्षमा, अखंडित प्रेमा असो द्यावा. सर्वभूती भजन करावे, सर्वथा रामनाथ कथा आरंभाव्या. वारी फक्त भक्तीचा नाही तर मायेचा, कर्तव्याचा आणि परोपकाराचाही सोहळा आहे. इथं कोणी लहान थोर नाही, इथं सारेच विठुरायाची लेकरं आहेत. आणि विशेष म्हणजे विठुरायाच्या भेटीसाठी रस्ता पायाखाली घालत मैलोनमील प्रवास करणारे वारकरी ही विठुरायाचीच लेकरं आणि वारीच्या वाटेवर त्यांची सेवा करणारे सेवेकरी ही विठ्ठलाचीच लेकरं. कधी पुंडलिकासाठी तर कधी कान्होपात्रासाठी विठुराया जसा वेळोवेळी धावून आला, तशीच काहीशी अनुभूती वारीच्या वाटेवर एक वारकरी जेव्हा दुसऱ्या वारकऱ्याची सेवा करतो तेव्हा जाणवते. वारीतले हे प्रत्येक परोपकाराचा क्षण आणि माया आपल्यापर्यंत घेऊन येतोय झी 24 तासवर माझ्यासह अभिनेता संदीप पाठक. वारीचा प्रवास सुरू आहेच, पण आजच्या भागात इथंच थांबतोय. तोवर मुखी असू द्या नाम रामकृष्ण हरी आणि पाहत रहा आनंदवारी. जीवाला तुझी आस गाला घरी जरी बाप सारी